मला वाटते 8:30-9ला मी उठलो आणि माझ्या मुलाने मला सांगितलं असं असं झालं. आणि मी म्हटलं काही वेडा आहेस का काय? अहो म्हटलं टी व्ही बघा तुम्ही. आणि मला वाटते 9:15ला मी टी व्ही बघितला. ते टी व्ही बघितलं मी तर ते विमान पेटलेलं वगैरे बघितलं, पण त्याला फक्त सांगितलं होतं की म्हणजे तसं डिक्लेअर केलेलं नव्हतं काय. पण माझ्या लक्षात आलं की दादा संपलेच म्हणून काय. आणि खरं सांगायचं म्हणजे मी त्या दिवशी खरं म्हणजे दिवसभर मी जेवलो सुद्धा नाही काय. म्हणजे वाईट वाटलं मला की असं व्हायला नव्हतं पाहिजे. आणि हा जो अंत झाला तो अशा पद्धतीने अंत व्हायला नव्हता पाहिजे. निदान दादा एक 10 वर्ष अजून किमान 10 वर्ष तरी पाहिजे होते. महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे आणि मला वाटते असा नेता होणे नाही. तालुक्यात आता मी जास्त काही लक्ष देणार नाही. आणि पृथ्वीराज बापूला जसं मी ते ताब्यात दिलं, चंद्रअण्णाला माझी प्रामाणिक इच्छा होती माळेगाव त्यांच्या ताब्यात द्यायचं. तुम्हालाच मी स्वतः सांगितलं होतं की अण्णांशी चर्चा करा वगैरे वगैरे काय. आणि तुम्ही आज गेले 8-10 वर्ष माझ्याबरोबर आहे, प्रामाणिक तुम्ही माझ्यासाठी काम केलं काय. आणि माझ्या पक्षाच्या लोकांनी मला दगा दिला सुनेत्रा पवाराच्या वेळेला काय, पण म्हटले तुम्ही दगा दिला नाही काय. आणि जी 8 गावांनी जे लीड दिलं होतं सुनेत्राच्या वेळेला, त्यावेळेला त्यात तुमचं निंबूचं गाव होतं काय. तर म्हटले मी हे विसरू शकत नाही काय. अचानक झाल्यामुळं खरं म्हणजे माझी सुद्धा म्हणजे दादा जर माझं काही राजकीय काही असू देत किंवा पक्षात जरी नसू देत, पण माझ्या राजकारणाच्या दृष्टीने किंवा वैयक्तिक माझ्या दृष्टीने माझी फार म्हणजे फार मोठी हानी झालेली आहे काय. आता तुम्ही आलाय माझ्या घरी, तुम्ही आता बघताय माझ्या घरात दादाचा फोटो मी लावलाय काय. बरोबर. मग आता ह्याच्यावरनं तुम्ही मला वाटतं तुम्ही समजून घ्यावं की त्या नेत्याबद्दल माझ्या मनात त्यावेळेला किंवा आज आणि भविष्यात त्या नेत्याबद्दल माझ्या मनात किंवा काय जागा राहील. वाईट वाटतं की ज्या दादानी त्यांच्या पक्षातली जी लोक मोठी केली तीच लोक जर का दादाला जागा देत असतील काय, तर आता अजून काय बोलायचं. जिल्हा परिषदच्या वेळेला म्हणा किंवा खासदारकीच्या वेळेला सुनेत्राताईंच्या वेळेला म्हणा काय, दादाच्या पार्टीच्या ज्या दादानी लोक मोठी केली त्याच लोकांनी दादाला जागा दिला. आणि हे दादाच्या लक्षात आलं, परंतु दादा बोलून दाखवत नव्हतं काय. तर मी माझी एवढीच अपेक्षा आहे की आता दादाच्या मुलांनी सुद्धा इथनं पुढं का होईना हे लक्षात ठेवलं पाहिजे. आठवणीतले अजितदादा या मालिकेत आज आपण सतीश भैया काकडे जे शेतकरी नेते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भैया, दादांचा आणि तुमचा म्हणजे पूर्वीचा तसा तो विरोधकांचा संबंध, मधल्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्र आलात. दादांच्या आठवणी काय आहेत तुमच्या? आता दादांच्या आठवणी जर का सांगायचं म्हटलं तर दोन्ही आहेत. वाईट गोष्टी बी होत्या आणि चांगल्या सुद्धा होत्या. त्यामुळे आता तुम्ही प्रश्न विचारताय मला खरं, तर आता वाईट गोष्टी ज्या मला पटत नव्हत्या त्यावेळेला त्या आता बोलणं थोडंसं मला खरं म्हणजे उचित वाटत नाही काय. आणि ज्या चांगल्या होत्या मी पक्षात त्यांच्या नसताना सुद्धा त्या बाकी निश्चित मला सांगूशी वाटतं मला काय. त्यामुळं एक दादांच्या बद्दल चांगल्या गोष्टी जर का सांगायचंच म्हटलं तर एक माझा तसा त्यांचा पक्षाचा तसा त्यावेळेला संबंध कधी नव्हता आणि दादा होते तोपर्यंत बी नव्हता आणि आजही नाही. परंतु थोडासा माझ्या घरात आमच्या काकडे फॅमिलीमध्ये माझा विचार थोडासा वेगळा असावा म्हणून विरोधाला विरोध करायचा वगैरे तो माझा थोडासा स्वभाव नसल्यामुळं माझी दादाची कामाच्या रूपाने खरं जवळीक खरं आली. पण टोकाचे विरोधक दादांच्या जवळ असं कसं घडलं ते? नाही, आता टोकाचे विरोधक म्हणजे आता काकडे पवार विरोधक हे मला वाटते काय
अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते 67 सालापासून जे काय सुरू झालं ते अं, शेवटपर्यंत होतं, म्हणजे आजपर्यंत होतं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा, फक्त दादाच्या बाबतीत जर का बोलायचं म्हटलं तर एक नक्की होतं की माझ्या दृष्टीने असा नेता होणे नाही. विरोधक जरी माझे म्हणजे मी त्यांच्या पक्षात जरी नसलो आणि आज दादा बिचारे जरी आपल्यात नसले, तरी एक निश्चित आहे, माझ्या 50-52 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी अनेक मोठी नेते मी पाहिले. काही जवळची नेते मंडळी, पाहुणे कंपनी होते वगैरे वगैरे. परंतु एक दादाचा माझा जो काय 2000 सालापासून माझा जो दादाशी संपर्क यायला लागला, कारण त्यावेळेला मी विरोधकच होतो खरं काय. आणि माझा नंतर कार्यक्रम 2000 काय 12-14ला मी दादाचा कार्यक्रम निंबूजमध्ये मी घेतला होता काय. आणि तिथनं मग दादा तर माझा खरंच संबंध जास्त आला. 2000 सालापासून तर मी विरोधच त्यांना करत होतो. राजकीय आमचा विरोधच असायचा. मी त्यावेळेला दादाच्या विरुद्ध, म्हणजे थोडक्यात शरद पवार असो, दादा असो, त्यांच्या विरोधातला जो पक्ष आहे तो माझा पक्ष. मग भलं भाजप असेल, शिवसेना असेल, RPI असेल, काँग्रेस असेल, म्हणजे अजितदादाचा पक्ष, अजितदादाचा पक्ष सोडून जे पक्ष राहतील ते आमचा पक्ष, अशा पद्धतीने आमच्या घरात जे वागत होते, चालत होते, आणि मी बी त्या पद्धतीने चालत होतो. 2000 नंतर काही वेळेला मी सामाजिक कामं दादाकडं घेऊन जायचो मी. तर मी थोडंसं बघायचो मी की 2000च्या अगोदर मी कारखान्याच्या माध्यमातून थोडेसे आमचे क्लॅशेस वगैरे असायचे. माझे चुलते बाबूलाल काकडे यांच्याबद्दल दादा एकदा बोलले होते, हिरव्या गाडीबद्दल बोलले होते. आणि त्यावेळेला एक माझं डोकं खरं म्हणजे हल्लं होतं. आणि योगायोगाने मला वाटतं महिना 2 महिन्याने आमचा एक मोर्चा निंबूतमध्ये आम्ही कारखान्यावर काढला होता. तर त्याचा बदला म्हणून मी, मला वाटते आमचे चुलते मुकुटराप्पा यांच्या पुतळ्याच्या तिथं आमची सभा झाली. त्यावेळेला बाकी दादाच्या त्यांच्या घराच्या दिलखुलास मला शिव्या दिल्या, सगळंच केलं मी काय. सतीश भैया म्हणजे दिलखुलास मनापासून बोलणारे आणि अगदी स्टेजवर शिव्या देणार असतं व्यक्तिमत्व. काय अशा काय आठवणी? नाही, असं काय नाही, म्हणजे जाणून बुजून मी कधी करत नसतो. आता तो माझा स्वभाव आहे. मग ते कोणाला पटतो कोणाला पटत नसेल हे मी सांगू शकत नाही. कारण हे मी बोलताना करताना मला पुढल्या व्यक्तीकडनं काहीतरी मिळावं, माझा हा उद्देश कधी नसतो. किंवा पुढल्या व्यक्तीला दुखवायचं असंही काही नसतो. पण जे मनातलं आहे ते मी बोलत असतो. तसंच मी त्यावेळेला आप्पांच्या तिथं बाबांचा एक बदला घ्यायचा, ते डोक्यात राग होता म्हणून त्यावेळेला मला वाटते मी इतक्या शिव्या दिल्या असेल मला बी मोजता येणार नाहीत. आणि खऱ्या अर्थाने मला वाटते तिथनं माझं मन बी शांत झालं काय. आता ही गोष्ट दादाला सुद्धा काही कानावर गेली नसेल अशातला भाग नाही. पण मी खऱ्या अर्थाने तिथनं मानायला खरं एक सुरुवात केली दादाला, की आपण इतक्या शिव्या दिल्या, इतके वाईट बोललो वगैरे वगैरे. म्हणजे अगदी त्या रागात मी शरद पवारांच्या बद्दल सुद्धा मी बोललो काय. आता काय बोललं ते मला वाटते नको बोलायला, कारण शरद पवार किती म्हटलं तरी मोठे नेते आहेत काय. आणि आपल्या तालुक्याचा काही म्हटलं तरी तालुक्याचा म्हणा, जिल्ह्याचा म्हणा, महाराष्ट्राचा म्हणा एक मोठा नेता आहे. त्यामुळं आणि माझ्यासारखीने शरद पवारांच्या बद्दल बोलणं हा वेडेपणाच ठरल काय. त्यामुळं मी खऱ्या अर्थाने दादांना मानायला सुरुवात केव्हा केली, तर आमचा तो बारामती सोमेश्वर कारखान्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एक 10-15 दिवसानंतर मला वाटतं मी सार्वजनिक काम घेऊन गेलतो मुंबईला. आणि आता ते दादाकडं मला पहिल्यांदा ते लक्षात कळालं की 7:30-8ला ऐकून होतो मी की दादाचा दरबार 7ला सुरू होतो. आणि मला वाटतं मी 8च्या आसपास मी गेलो काय. कारण मी म्हटलं काय नुसतं ऐकून पण कोण उठायला मोकळे 7 वाजता वगैरे वगैरे. पण खरं अर्थाने मी गेलो, ज्या वेळेला 8 वाजता मी गेलो तर जवळजवळ 200-250 माणसं तिथं होती. आणि आता काय तशी ओळख माझी तिथं कोणाशी नव्हतीच काय. ठराविक 2-3 जण मला ओळखत होती आपल्या भागातले, बारामतीतले. त्यांनी काहीतरी ते दादाच्या PA ला सांगितलं
आणि तिथनं मी चिठ्ठी बी दिली आणि तिथनं मग ते दादापर्यंत गेलं आणि मला वाटते लगेच मला एक 10 मिनिटात दादाचा मला निरोप आला की आज दादाने बोलावले आहात म्हणून काय. आणि मी आज गेलो, मग ते माझं काम काय होतं सार्वजनिक ते दादाला मी दाखवलं. पण खरं म्हणजे मी तिथं पाहिलं दादाला मी इतकं बोललो त्या रागात वगैरे एवढं एवढं असताना सुद्धा दादाने ती दाखवलं सुद्धा नाही की मी ऐकलं मला माहिती किंवा काय काय. ते पूर्ण नजराआड त्यांनी केलं. जे काय आमचं सार्वजनिक काम होतं ते मी माझ्याकडनं ते झालं म्हणजे मला त्यांनी करून दिलं. काय त्याच्यानंतर थोडासा माझा ओढा दादाकडे जायला लागला. काय सार्वजनिक कामाच्या दृष्टीनेच. आणि जो काय राग जो होता सदुसष्ट एक काकड्यांचा जो राग होता पवारांचा तो माझ्या रूपाने तो हळूहळू तो कमी होत गेला. काय कारण कामं ज्याच्या प्रमाणे मी घेत गेलो तर मला एक निश्चित सांगायला आवडेल की त्या बिचाऱ्याने मला वाटत नाही माझं एक काम कधी ठेवलं. काय मला कधी मी मुंबईला गेलो भेटायला तर एवढी माणसं जरी असली आणि माझी चिठ्ठी गेली तरी तो नेता मला पहिला बोलवायचा. काय आदराने बसा वगैरे म्हणणं वगैरे वगैरे. कारण आम्हाला एक तेवढी सवय पहिल्यापासून नाही. आदराने राहत असलं तर ठीक आहे, नाही तर आदराने कोण वागवत नसलं तर ते कुठला नेता गेला कोचगात. आम्हाला काही ते आवडत नाही. आवडायचं काही कारण बी नाही. काय आमच्यावर काही कोणाची उचल नाही. काय आता मला वाटतं कदाचित दादाने ती हेरला असेल. काय आणि तिथनं खऱ्या अर्थाने दादाची माझी ओळख किंवा एक जवळीक माझी वाढत गेली आणि नंतर ती इतकी वाढत गेली की दादाचं वैयक्तिक तालुक्यातलं काय काम असलं किंवा प्रायव्हेट काही गोष्टी असल्या तर दादा मला बोलवायचे आणि माझ्याबरोबर चर्चा करायची. म्हणजे आता काही गोष्टी बोललं बरोबर नाही, घरातली गोष्ट असेल किंवा त्यांच्या प्रपंचातली गोष्ट असेल, राजकीय असेल, काय ते मला सल्ला विचारायचे, "सतीशराव तुमचं म्हणणं काय आहे?" ते काही इतक्या तुम्ही वेळेला जवळ गेला दोघ जण. नाही, नाही, जवळ गेलो म्हणण्यापेक्षा मला वाटते दादाचा स्वभाव आणि माझा स्वभाव थोडासा मिळता-जुळता निघाल्यामुळं दादाला वाटलं असेल, की हा माणूस राजकीय विरोधक जरी असला, तरी आपण जे काही बोलतो हा माणूस कधी बाहेर बोलणार नाही. काय आणि आपला कधी दुरुपयोग बी करून घेणार नाही. मला वाटतं दादाने तेवढं ते अंदाज बांधला असेल आणि खरंच मी तिथनं थोडंसं जास्त दादाच्या जवळ गेलो आणि दादाबद्दल एक आपुलकी मला वाटली, की काही नसताना हा नेता जर का आपल्याला त्यांच्या घरातल्या गोष्टी, पक्षातल्या गोष्टी किंवा काही सल्ला पाहिजे असला तर विचारतोय. आणि मी सुद्धा मनमोकळेपणाने मला जे वाटतं ते मी बोलत होतो. आणि त्यातल्या जवळ-जवळ मला वाटते 70% 80% गोष्टी मी बोललेल्या गोष्टी दादा करायचा. काय त्यामुळं एक थोडंसं वेगळं नातं दादाचं माझं जमलं होतं. गावाच्या कामाच्या संदर्भात जर का ह्याच प्रकरण म्हणजे अशा सार्वजनिक कार्यक्रमाच्या कामाच्या मागणीमध्येच कधी दादांना तुम्ही आग्रहाने आक्रमकपणे असं कधी काय म्हटलं का हे झालं पाहिजे वगैरे असं कधी चर्चा नाही, झाली का? काय तशी खरं म्हणजे वेळ कधी येत नव्हती. हा 1-2 वेळा थोडंसं मी म्हणजे माझा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे मी 1-2 वेळा मी बोललो, 100% बोललो, की दादा हे व्हायलाच पाहिजे. मला बाकीचं काही सांगायचं नाही. काय अशा गोष्टी 1-2 वेळा सुद्धा दादाला मी बोललो. दादा सुद्धा माझ्याकडे बघत होतं आणि थोडं एक स्माईल द्यायचे. काय ठीक आहे सतीशराव आपण करू. काय एवढंच म्हणायचे. पण ती बिचारा करायचा. काय काही असलं तरी. मला वाटतं शेवटचा एक कार्यक्रम तुमच्या इथं झाला होता आणि तुम्ही त्यामध्ये त्यांच्या मुलाला उमेदवार द्यावी अशीच मागणी केली. हा खरं आहे. कसं आहे, ही माझ्या दृष्टीने म्हणजे तालुक्याच्या दृष्टीने, जिल्ह्याच्या दृष्टीने मला त्यावेळेला एक ते दिसत होतं, की परंतु तो अतिशय महत्वाचा विषय होता. तसं बघायला गेलं. 100% आता ते महत्त्वाचा विषय होता. मला वाटतं आता बऱ्याचशा लोकांना हे लक्षात बी आलं असेल. कारण माझं त्यावेळेला मला ते जाणवत होतं आणि दादाचं आणि माझं माळेगावचं इलेक्शन झाल्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर आमच्या दोघांचीच आम्ही बसलो होतो एका ठिकाणी आणि एक अर्धा तास तरी मला वाटतं आम्ही चर्चा करत होतो. आणि त्यावेळेला दादाच्या बोलण्यात आलं की सतीशराव मी आता मुख्यमंत्र्याच्या दृष्टीने मी आता पावलं टाकणार आहे आणि तालुक्यात आता मी जास्त काही लक्ष देणार नाही. आणि पृथ्वीराज बापूला जसं मी ते ताब्यात दिलं,
चंद्रअण्णाला माझी प्रामाणिक इच्छा होती माळेगाव त्यांच्या ताब्यात द्यायचं. तुम्हालाच मी स्वतः सांगितलं होतं की अण्णांशी चर्चा करा वगैरे वगैरे काय. आणि तुम्ही आज गेले 8-10 वर्ष माझ्याबरोबर आहे, प्रामाणिक तुम्ही माझ्यासाठी काम केलं काय. आणि माझ्या पक्षाच्या लोकांनी मला दगा दिला सुनेत्रा पवाराच्या वेळेला काय, पण म्हटले तुम्ही दगा दिला नाही काय. आणि जी 8 गावांनी जे लीड दिलं होतं सुनेत्राच्या वेळेला, त्यावेळेला त्यात तुमचं निंबूचं गाव होतं काय. तर म्हटले मी हे विसरू शकत नाही काय. आणि एक दिवस, आणि तुम्ही मला कधी काही मागितलं नाही, पण मी होऊन आता योग्य त्या वेळेला काय करायचं मी ते करणार आहे असं दादा फक्त माझ्यापाशी बोलले होते. आणि त्याच्यानंतर माझा हा निंबूचा कार्यक्रम झाला, तर त्यावेळेला ही जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या वेळेला मी आपलं एक मला जे वाटतं ते मी बोललो होतो. कारण दादाच्या नंतर ही गादी तालुक्याच्या जिल्ह्याच्या दृष्टीने ही चालणं गरजेचं होतं. दादाची दोन्ही पोरं कधी आपल्या तालुक्याशी संबंध नव्हता, म्हणून थोडंसं मला वाटत होतं की दादा तसं एक कारखान्याच्या छत्रपती कारखान्याच्या डायरेक्टरपासनं खालनं जसं दादा वर गेलं तसं पोराने सुद्धा जायला पाहिजे. कारण सोन्याच्या चमच्याने जन्म झालाय म्हणून लगेच खुर्ची हो, लोक आता हे ऍक्सेप्ट करणार नाहीत काय. तळागाळात दादाच्या मुलांनी सुद्धा काम केलं पाहिजे, म्हणून मी थोडंसं म्हटलं होतं की माझ्या इथं ओपनची जागा आहे, तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांपैकी कोणालाही तुम्ही उभं करा आणि निवडून ते 100% येतील. आणि त्या निमित्ताने गोरगरीब लोकांशी डायरेक्ट मुलांचा संबंध येईल की जो त्रास मला वाटते खासदारकीच्या वेळेला दादाला जो झाला होता, दादाच्याच पार्टीच्या लोकांनी स्थानिक कार्यकर्त्याला जी त्रास दिला होता आणि तो राग कारण नसताना वहिनींच्यावर निघाला होता काय, तर तो इथनं पुढे निघू नये म्हणून डायरेक्ट दादांच्या मुलाचा कार्यकर्त्यांशी संबंध जर का आला. 4 वर्ष जर का कार्यकर्त्यांनी काम केलं तर 2029ला दादाच्या मुलांनीच आमदारकीला उभं राहावं आणि दादाने MLC-ला उभं राहावं आणि तिथनं निवडून जावं. आणि हे मी जाहीर भाषणातनं बोललो होतो, तर सुदैवाने ते काही झालं नाही. आणि महिना 2 महिन्यात मला वाटते जे व्हायला नव्हतं पाहिजे ते अचानक झाल्यामुळं खरं म्हणजे माझी सुद्धा म्हणजे दादा जर माझं काही राजकीय काही असू देत किंवा पक्षात जरी नसू देत, पण माझ्या राजकारणाच्या दृष्टीने किंवा वैयक्तिक माझ्या दृष्टीने माझी फार म्हणजे फार मोठी हानी झालेली आहे काय. आता तुम्ही आलाय माझ्या घरी, तुम्ही आता बघताय माझ्या घरात दादाचा फोटो मी लावलाय काय. बरोबर. मग आता ह्याच्यावरनं तुम्ही मला वाटतं तुम्ही समजून घ्यावं की त्या नेत्याबद्दल माझ्या मनात त्यावेळेला किंवा आज आणि भविष्यात त्या नेत्याबद्दल माझ्या मनात किंवा काय जागा राहील. त्याच्यानंतर तुमचं काय बोलणं झालं का त्या कार्यक्रमानंतर? नाही, कार्यक्रमाच्या नंतर बोलणं झालं माझं, नाही असं नाही. जिल्हा परिषदच्या संदर्भात मला म्हटले ते सतीशराव आपल्याला ह्या वेळेला सुद्धा इलेक्शन सोपं जाणार नाहीये आणि तुम्हाला मी काय कामगिरी सोपवणार आहे वगैरे वगैरे, त्यावेळेला थोडंसं तुम्हाला लक्ष घालायला लागेल वगैरे वगैरे काय. तर मी म्हटलं माझ्या ज्याने जेवढं काही मला करता येईल तेवढं म्हटलं मी निश्चित करेल, एवढं मी दादाला मी बोललो होतो काय. परंतु हे सगळं अचानक सगळं झाल्यामुळं खरं म्हणजे माझी व्यक्तिशः खरं म्हणजे 8-10 वर्षात वैयक्तिक मी दादाला कधी काही मागितलं बी नाही काय. दादाने जे काही बोलून दाखवलं होतं तो विषय दादाने स्वतः काढला होता, पण मला त्याच्यावर आता काही बोलायचंच नाही, कारण ते विषय मला सोडून द्यायचा आहे काय. तो माझ्या आणि दादाच्यातच फक्त विषय होता. पण एक निश्चित वाईट वाटतं की ज्या दादाने त्यांच्या पक्षातली जी लोक मोठी केली तीच लोक जर का दादाला जागा देत असतील काय, तर आता अजून काय बोलायचं. जिल्हा परिषदेच्या वेळेला म्हणा किंवा खासदारकीच्या वेळेला सुनेत्राताईंच्या वेळेला म्हणा काय, दादाच्या पार्टीच्या ज्या दादानी लोक मोठी केली त्याच लोकांनी दादाला जागा दिला. आणि हे दादाच्या लक्षात आलं, परंतु दादा बोलून दाखवत नव्हतं काय. तर मी माझी एवढीच अपेक्षा आहे की आता दादाच्या मुलांनी सुद्धा इथनं पुढं का होईना हे लक्षात ठेवलं पाहिजे काय.
तेव्हा चांगली माणसं दादाच्या मुलांनी जवळ केली पाहिजे. काय 28 जानेवारीच्या नंतर म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला हे कळलं, तर त्यावेळेस काय भावना होत्या? नाही, खरं काय भावना होत्या म्हणण्यापेक्षा मला वाटते 8:30-9ला मी उठलो आणि माझ्या मुलांनी मला सांगितलं असं असं झालं. अरे मी म्हटलं, काही वेडा आहेस का काय? अहो म्हटलं, टी व्ही बघा तुम्ही. आणि मला वाटते 9:15ला मी टी व्ही बघितला. ते टी व्ही बघितलं मी, तर ते विमान पेटलेलं वगैरे बघितलं. पण त्याला फक्त सांगितलं होतं, की म्हणजे तसं डिक्लेअर केलेलं नव्हतं काय. पण माझ्या लक्षात आलं, की दादा संपलेच म्हणून काय. हं. आणि खरं सांगायचं म्हणजे अ, मी त्या दिवशी खरं म्हणजे दिवसभर मी जेवलो सुद्धा नाही. काय म्हणजे वाईट वाटलं मला, की असं व्हायला नव्हतं पाहिजे आणि हा जो अंत झाला, तो अशा पद्धतीने अंत व्हायला नव्हता पाहिजे. निदान दादा एक 10 वर्ष अजून किमान 10 वर्ष तरी पाहिजे होते. कारण माझ्या दृष्टीने फार तालुकाचा आमचा विषय संपलेला आहे माझ्या दृष्टीने. आता ही मुलांनी जर का वडिलांच्या मागं काय केलं तर निश्चित मग दिवस चांगले तालुक्याला कदाचित येऊ शकतील. पण महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे आणि मला वाटते अ, असा नेता होणे नाही आहे. आता ब्रॉन्झचा पुतळाचा किरणदादाच्या तिथं परवाशी कार्यक्रम झाला. खरं म्हणजे सगळ्यात पहिला पुतळा मी केलेला आहे. काय माझा पुतळा तयार आहे. 1.5 महिन्यापूर्वीच माझा तयार आहे पुतळा. काय एक किरणदादालाही मी बोललो होतो, सुनेत्राताईंलाही मी बोललो होतो. सुनेत्राताई मला म्हटल्या होत्या, की "सतीश काका 22 जुलैला अजून टाईम आहे, 1.5 महिना टाईम आहे. पण त्यावेळेला इतर तालुक्यातल्या लोकांचा जर काय कार्यक्रम असला तर म्हटली मला तिकडे जायला लागेल. तुम्ही काय घरातली माणसं आहेत, आपण नंतर घेऊ." तेव्हा मी म्हटलं, "काय हरकत नाही." काय पण मला ह्यातनं सांगायचं फक्त एवढंच, की मी जरी त्यांचा विरोधक असलो किंवा ते माझे विरोधक जरी असले, तरी आमचे जे काही 10 वर्षातले जे संबंध जे होते आणि त्यांच्याबद्दलची मला जी आपुलकी त्यावेळेला होती, आज आहे आणि शेवटपर्यंत राहणार. आणि एक माझ्या घरात आणि माझ्या घरातल्या लोकांना एक स्मरणार्थ राहावं म्हणून मी तो ब्रॉन्झचा पुतळा तयार केलेला आहे. आता एस-पी साहेबांची मंजुरी बी मला मिळालेली, पी-डब्ल्यू-डीची मंजुरी मला, एन-ओ-सी मिळालेली. आता फक्त सुनित्राताईंनाही मी पत्र दिलेले आहे. सुनित्राताईंचं एन-ओ-सी घेऊन मला ते प्रकरण आता कलेक्टर साहेबांच्याकडे दाखल करायचं आहे आणि मला वाटतं 1 महिन्याभरात मला ते मिळाल्यानंतर लवकरच त्या पुतळ्याचं अ, हे आणि अजून 2 कार्यक्रम आहेत माझे. ते एक कार्यक्रम साधारणतः मला वाटते ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मी घेणार आहे तो कार्यक्रम. खरं तर सुरुवातीपासूनचे विरोधक, पण नंतर एकमेकांच्या प्रती अतिशय गोडवा असलेलं सतीश भायांचं आणि अजितदादांचं नातं होतं. ते सतीश भायांनी अत्यंत ओघवत्या शैलीत आणि त्यांच्या पद्धतीनं, कारण रोखठोक स्वभावाबद्दल सतीश काकडे प्रसिद्ध आहेत. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका देखील अजित पवारांनी अनुभवली होती आणि संपूर्ण जिल्ह्याने देखील. या परिस्थितीमध्ये दादांचं आणि त्यांचं काय नातं होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे.